नमस्कार, मी रंजिता माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। पाडव्यानिमित्त आज आपण बनवतोय श्रीखंड। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने क्रीमी सॉफ्ट श्रीखंड कशा पद्धतीने बनवायचं, श्रीखंड पातळ होऊ नये, श्रीखंड खूप आंबट होऊ नये, दह्याचा चक्का बनवल्यानंतर जे पाणी वाचलेलं राहतं त्या पाण्याचं काय करायचं, चक्का आंबट होऊ नये त्यासाठी काय करायचं, अशा भरपूर साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। आधी आपण चक्का बनवून घेतोय। एक बाउल घेतला, त्यावर चाळण ठेवली, त्यावर एक कॉटनचा रुमाल ठेवला, रुमाल छान चाळणीवर पसरवून घेतला। आज मी 1 किलो दह्यापासून चक्का बनवते। हे दही मी डेअरीवरून विकत आणलेलं आहे। आमच्या इथं विकतचं छान दही मिळते, घट्ट आणि ताजं मिळते। तुम्ही जर घरी दही लावलं आणि त्याचा चक्का बनवला तर आणि चांगलं। हे पूर्ण दही रुमालावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि हा रुमालावरच दही अशा पद्धतीनेच 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। दह्यामधलं पाणी थोडं कमी झाल्यानंतर आपण हे दही रुमालामध्ये बांधून ठेवणार आहोत। आंबट होऊ नये त्यासाठी काय करायचं हे व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। खरं तर श्रीखंड बनवायला खूप सोपं आहे। मार्केटपेक्षाही टेस्टी श्रीखंड घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। दह्यामधलं पाणी थोडं कमी झालं अशा पद्धतीने रुमाल गोळा करून घ्यायचा आणि याची आपल्याला घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने छान अशी पोटली बनवून घ्यायची। हाताने हलकं हलकं असं प्रेस केलं तर बघू शकता पाणी कसं खाली निघत आहे। रुमालामध्ये घट्ट अशी पोटली बांधून घ्यायची आपल्याला। कुठूनही दही बाहेर निघलं नाही पाहिजे। रुमाल घट्ट अशा पद्धतीने हातामध्ये पकडायचा, एक कॉर्नर घ्यायचा आणि अशा पद्धतीने घट्ट अशी गाठ बांधायची। व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने बांधून घ्यायची। बांधलेली पोटली अशा पद्धतीने चाळणीवरच ठेवायची, त्यावर एक प्लेट ठेवायची आणि त्यावर काही वजनदार अशी वस्तू ठेवायची। मी इथं खलबत्ता ठेवलेला आहे, दगडी खलबत्ता आहे, वजनदार आहे, लवकर पाणी निथळायला मदत होईल। तुम्ही ही पोटली किचन मध्ये लटकून पण ठेवू शकता। लटकून ठेवल्यामुळे दह्यामधलं पाणी हळूहळू टपकत राहते। इथे मी 10 ते 12 केसरच्या काड्या घेतल्या, 2 ते 3 चम्मच दुधामध्ये भिजवत घालते। तुम्हाला जर केसर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल। तुम्ही असंच व्हाईट पण बनवून खाऊ शकता, खूप छान लागते। केसरनी रंग छान येतो आणि टेस्टही थोडी छान येते। 3 ते 4 तास चक्का तयार व्हायला लागणार आहे आणि तोपर्यंत केसरही दुधामध्ये छान भिजणार, तर केसरचाही रंग खूप छान येणार। चक्का बनवण्यासाठी दही तुम्ही रुमालामध्ये रात्रभर बांधून पण ठेवू शकता। सकाळी खूप छान असा चक्का तयार होतो। 3.5 तासानंतर चक्का छान तयार झालेला आहे। असाच हा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी। दह्याचा चक्का तर तयार झाला। दह्याचं हे वाचलेलं पाणी जे आहे हे फेकायचं नाही। यापासून तुम्ही कढी बनवू शकता, ज्वारीची भाकरी बनवता तेव्हा पाण्याच्या जागेवर या पाण्याचा वापर करू शकता। जिरा सरबत बनवू शकता, काकडीचं सरबत बनवू शकता किंवा मसाला ताक बनवू शकता। अर्ध्या तासानंतर फ्रीजमधून चक्का बाहेर काढून घेतला, खाली बाउल ठेवला, त्यावर पुरणाची चाळण ठेवली। चक्का बघू शकता किती छान सेट झालेला आहे, घट्ट झालेला आहे। बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे ते। खूप छान सॉफ्ट असा चक्का तयार झालेला आहे। चाळणीवर काढून घ्यायचा। चक्का आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे। चम्मचच्या साहाय्याने अशा पद्धतीने गाळून घ्यायचा। ज्या पद्धतीने आपण पुरण गाळून घेतो त्याच पद्धतीने चक्का गाळायला फार काही वेळ लागत नाही, अगदी सॉफ्ट झालेला आहे। चक्का चाळणीमधून गाळून घेतला तर सॉफ्ट आणि स्मूथ होतो। चक्का बनवलेला असेल तर श्रीखंड बनवायला अगदी 10 मिनिटं लागतात। चक्का बनवायला थोडा जास्त वेळ लागतो। तुम्हाला जर श्रीखंड गुढीपाडव्याच्या दिवशी खायचं असेल तर त्याची तयारी तुम्ही आदल्याच दिवशी करून ठेवा। चक्का आदल्याच दिवशी बनवा, म्हणजे श्रीखंड दुसऱ्या दिवशी बनवायला अगदी कमीत कमी वेळ लागेल। चक्का खूप आंबट होऊ नये, दही जेव्हा आपण पोटलीमध्ये बांधतो तेव्हा ते झरण्यासाठी वरच ठेवतो, बाहेर न ठेवता ते सगळं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे चक्का अजिबात आंबट होणार नाही। चक्का चाळणीमधून गाळून झाला, चाळणीला असलेलं अशा पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने काढून घ्यायचं। चक्का आपल्याला मोजून घ्यायचा आहे, बाकी साहित्य त्याचनुसार आपण मोजून घेणार आहोत। चक्का छान मोजून घेतला, मेजरिंग कपनी 1 कप भरलेला आहे। चक्का जर खूप आंबट असेल तर साखर आपल्याला थोडी जास्त लागेल।
चक्का जर आंबट कमी असेल तर साखर थोडी कमी लागेल, त्याचनुसार साखर टाकायची। मी इथे 1 कप चक्क्यासाठी अर्धा कप साखर घेतली, मिक्सरवर छान अशी बारीक पावडर करून घेतली। आणि तुम्ही जर अख्खी साखर नाही पिठी साखर घेत असाल तर पिठी साखर तुम्ही पाऊण कप घ्या। मी जी ही अर्धा कप साखर मिक्सरवर बारीक करून घेतली, कपाने मोजली तर पाऊण कप पिठी साखर भरलेली आहे। तर तुम्ही पिठी साखर घेत असाल तर पाऊण कप घ्या आणि तुम्हाला जर थोडं गोड हवं असेल तर 1 कप घेतली तरी चालेल। पिठी साखर बाउलमध्ये टाकायची। पिठी साखर आणि चक्का छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा। एकाच दिशेने छान फेटून घ्यायचा, 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायचा। छान फेटून घेतल्यामुळे अगदी स्मूथ क्रीमी असं श्रीखंड तयार होते। बेसिक श्रीखंड आपलं तयार आहे। या श्रीखंडापासून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळे श्रीखंड बनवू शकता। याच मिश्रणामध्ये 1 वाटी पिकलेल्या आंब्याचा गर टाकला तर आम्रखंड होईल। विलायची पावडर आणि पिस्ता कट करून टाकले तर पिस्ता श्रीखंड होईल। थोड्याशा दुधात केसर भिजवून टाक आणि विलायची टाकली तर केसर श्रीखंड होईल। असेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड या श्रीखंडापासून बनवू शकता। बेसिक असं व्हाईट श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे। मी सुरुवातीलाच केसर भिजू घातली होती तर केसरचा रंगही बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। केसरचं दूध पण श्रीखंडावर टाकलं, छान मिक्स करून घेते, छान असं एकजीव करून घेते म्हणजे पूर्ण श्रीखंडाचा रंग एकसारखा येईल। व्हिडिओ जर तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। श्रीखंडाचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे, खूप स्मूथ क्रीमी असं टेक्स्चर आलेला आहे। बघू शकता मस्त असा घट्ट झालेला आहे। इथे मी ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत। पिस्ता घेतलेत 2 चम्मच, काजू घेतलेत 2 चम्मच आणि बदाम घेतलेत 2 चम्मच। अर्धा चम्मच विलायची पावडर घेतलेली आहे, ताजी कुटून टाकली विलायची तर आणि छान फ्लेवर उतरतो त्याचा श्रीखंडामध्ये। छान असं एकजीव करून घेतलं, मस्त असं क्रीमी स्मूथ सॉफ्ट असं श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे। बघू शकता किती छान दिसतंय। एका भांड्यामध्ये काढून घेते आणि अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवते म्हणजे खायला आणि छान लागेल। तुम्ही पण या गुढीपाडव्याला असंच घरच्या घरी श्रीखंड बनवा। घरच्या घरी फ्रेश ताजं बिना प्रिझर्वेटिव्हचं, मार्केटपेक्षाही खूप टेस्टी होते। कधी बनवलं नसेल तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखी समाधानी आणि भरभराटीचं जाओ। आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चॅनलला असाच भरभरून सपोर्ट करत राहा। थँक्यू।